अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसार माध्यमांच्या सतर्कतेमुळे रेमडेसिवीरचा काळा बाजार उघडकीस आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यामधील सर्वच ग्रामीण रुग्णालये यांची चाचणी करण्यात आली व समिती स्थापन करण्यात येऊन जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांची चौकशी करण्यात आली। नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये या प्रकरणामधून क्लीन चिट मिळाली आहे आणि ही बाब प्रसार माध्यमांच्या नजरेस आणून देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या अनेक वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेमध्ये अखंडरित्या कार्यरत आहे। गेल्या 2 वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक प्रकारच्या नानाविध सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। अगदी छोट्या जखमेपासून ते सीझर पर्यंतच्या सर्व सुविधा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नांदगाव खंडेश्वर येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले। येथे आजपर्यंत जवळपास 1200च्या वर रुग्ण दाखल झालेले आहेत आणि 1198 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। अमरावती जिल्ह्यामधील ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले। या कोविड सेंटरमध्ये 71 खाटांची व्यवस्था असून ऑक्सिजन असलेल्या खाटांची संख्या 34 तर अतिदक्षतामध्ये 10 खाटांची व्यवस्था आहे। अनेक वेगवेगळ्या मोठ्या शहरातील लोकांनी सुद्धा नांदगाव खंडेश्वर येथे कोरोनाचे उपचार घेणे पसंत केलेले आहे आणि त्यांनी कोरोनावर मात सुद्धा केलेली आहे। जी व्यक्ती काम करते त्यांच्याकडून काही कळत न कळत मानापमानाच्या गोष्टी ह्या घडत असतात। मात्र त्यामुळे दुखावून जाऊन प्रसार माध्यमांवरती वेगवेगळी पोस्ट टाकून काही समाजकंटकांनी व राजकारणी व्यक्तींनी आपला उल्लू सरळ करण्याचा प्रयत्न केल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले। ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथील रेमडेसिवीर प्रकरण समाज माध्यमावर गाजताना दिसत आहे। या सर्व गोष्टीचा खुलासा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी कर्मचारी व अधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्या वतीने या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला डॉक्टर मोहित देऊळकर, डॉक्टर श्रीकांत ठोंबरे, डॉक्टर नम्रता सिंह, परिचारिका श्रद्धा बैसे, परिचारिका प्रणाली नांदेश्वर, कक्षसेवक भूषण भोयर, कक्षसेवक सौरभ सोनोने हे उपस्थित होते। आम्हाला आमच्या या दैनंदिन कामामध्ये अडथळे येत असल्यामुळे आणि आता या कोरोनाच्या काळा बाजारामध्ये जो आरोप लागले होते त्याबद्दल आम्हाला जी क्लीन चिट मिळाली आहे त्या सांगण्याकरताच आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।